क्लास 1 रँक अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीचं स्कॉलरशिप बघत आहोत। त्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी जो विषय आहे आपला तो आपण सुरू केलेला आहे। ज्याच्या आधीचा आपण एक लेक्चर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जो आपण आकलन जो पहिला लेसन आहे आपण तो सुरू केलेला आहे। त्याचे बेसिक जे पॉइंट्स असतात, आकलन आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते आपण घेतलेले। आता आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया। 9वा प्रश्न दिलेला आपल्याला 8 प्रश्नापर्यंत आपण पहिल्या लेक्चर मध्ये घेतलेले। 9वा दिलेला आपल्याला मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। वरील श्लोकात किती आकारांत शब्द आहे? आता आकारांत शब्द म्हणजे काय असतो? ज्याला काना दिलेला असतो, म्हणजे जसं की का, मा, खा, जो लास्टला काय असतो काना दिलेला असतो त्याला काय म्हणतो आपण? आकारांत शब्द। आता हा जो श्लोक दिलेला आहे याच्यामध्ये सांगायचं आपल्याला की आकारांत शब्द किती। आता बघा मना न जो आहे त्याला काय येईल? काना दिलेला म्हणजे तो काय झाला? आकारांत शब्द झाला। जो वासना शब्द आहे जो न आहे त्याला पण काय दिलेला आहे? काना दिलेला आहे म्हणजे तो काय झाला? आकारांत शब्द। दृष्ट नाही येणार। कामा, कामा जो शब्द आहे तो पण काय येईल आपला? आकारांत शब्द। नये रे इथे काना दिलेला आहे का? तर नाही, आपण त्याला आकारांत शब्द म्हणणार नाही। आता मना खालच्या याच्यामध्ये मना इथे पण काय? काना म्हणजे तो काय झाला? आपला आकारांत शब्द। सर्वथा, सर्वथा म्हणजे जो लास्टचा था आहे तो पण काय आपला? आकारांत शब्द। पाप बुद्धी नको रे, म्हणजे ज्याला पण लास्टला काना येतो त्याला काय म्हणणार आपण? आकारांत शब्द। आता किती झाले आपले? 1 2 3 4 5 म्हणजे ऑप्शन नंबर जो 4 आहे आपला 5 हे काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न घेऊया। आता काय दिलेला आपल्याला? वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त गुरुवर्यांचे हार्दिक स्वागत करून त्यांना आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा इच्छितो। या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत? म्हणजे आता आपल्याला हे एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचंय की किती जोडाक्षरे आलेली आहेत, मोजायचे आपल्याला। बघा आता पहिला जो रू आहे, कालचे जो आधीचं लेक्चर घेतलंय मी त्यात सांगितलेलं आहे जो रू क्रू तो जोडाक्षरे नसतो, पण जो हा त्र जो आहे तो काय येणार आहे आपला? जोडाक्षरे येणार आहे। जो आता पुरस्कार प्राप्त, पुरस्कार प्राप्त मध्ये कोण कोण येईल? स्काईल, प्राईल आणि तय हे काय झाले आपले? जोडाक्षरे। गुरुवर्यांच्या इथे काय दिलेले? वरती रफार दिलेले आहे, ज्याच्या पण डोक्यावर रफार दिलेला असतो तो पण काय असतो? आपला जोडाक्षर असतो। पुढच्या याच्यामध्ये काय येणार? हार्दिक, नंतर काय येणार? स्वागतचा स्वा, करून त्यांना त्या पण काय आपला? जोडाक्षरे। म्हा हा पण काय आपला? जोडाक्षरे। इथं वरती रफार दिलेला हा पण काय? जोडाक्षरे। शुभेच्छा इच्छितो, मग किती झाले आपले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे कोणता कोणता? आणि हा जो क्ष आहे तो पण काय आपला? जोडाक्षर येईल। म्हणजे हा जो क्ष तो आपल्याला जरी जोडाक्षर दिसत नसला तरी तो काय असतो? जोडाक्षर असतो। जो त्र आहे तो पण आपल्याला जोडाक्षर दिसतोय का? नाही दिसत, पण त्याला आपण काय करतो? जोडाक्षरामध्ये कन्सिडर करतो, कारण ते 2 एक स्वर आणि एक व्यंजनी बनलेला असतो म्हणून। आपण घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा एक 14। म्हणजे आपले जे वाक्य दिलेलं होतं त्याच्यामध्ये किती जोडाक्षरे आलेले आहेत आपले? 14। म्हणजे ऑप्शन नंबर जो 3 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 11वा नंबरचा। काय दिलेला आपल्याला? एक मालिका दिलेली, म्हणजे जसे की एक अक्षर दिलेले आपल्याला क म ह घ ग म क ह घ क ग ह म क ह घ क ह घ ह। वरील मालिकेत ह नंतर घ, म्हणजे आपल्याला काय करायचंय? ह नंतर काय आला पाहिजे? आपला घ आला पाहिजे। पण दिलेला आहे, पण काय दिलेलं आपल्याला? आधी क नाही, म्हणजे आपल्याला पाहिजे काय? ह नंतर तर घ पाहिजे। म्हणजे हा आपला होय, ह नंतर काय पाहिजे आपल्याला? घ पाहिजे। ह नंतर काय पाहिजे आपल्याला? घ। पण आधी क नकोय, जिथं पण आधी क येईल तसे नकोय। असे किती वेळा झालेले आहेत? म्हणजे ही जी वरती आपल्याला एक सिरीज दिलेली आहे, एक मालिका दिलेली, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? सांगायचंय ह नंतर घ आला पाहिजे पण आधी क नकोय। मग आधी आपण काय करणार? हे अशा जेव्हा पण एक्झाम्पल येईल आधी आपल्याला दिलेलं काय? ह। मग ह आपण बघून घ्या कुठे कुठे आलेलं बघा इथे पहिलेच ह आलेला आहे, ह नंतर घ आलेला आहे का? हो आलेला आहे। आणि ह च्या आधी क नकोय, क आहे का? इथे नाही, म्हणजे ही काय झाली आपली? एक झालं। आता दुसरा ह कुठे? इथे ह दिसतोय आपल्याला। दुसऱ्या ह नंतर लगेच घ आलाय, हो आलाय, पण आधी क पण आलेला आहे, म्हणजे हे आपलं येईल का? तर हे येणार नाही। असं चालणार नाही, आपल्याला ह नंतर घ पाहिजे पण आधी क
नकोय. ह पुढचा ह हा इथे ह दिलाय पण पुढे घ आहे का नाही. क पण नाही आणि घ पण नाही म्हणजे हा पण आपला चालणार नाही. हा अजून घ ह कुठे आपल्या इथे ह दिलेला आहे. ह नंतर घ पण आला लगेच. ह पण त्याच्या आधी काय दिलेलं आहे परत क दिलेलं आहे. क पाहिजे का आपल्याला नाही पाहिजे म्हणजे हा पण आपला चालणार नाही. परत ह दिलाय इथे त्याच्या शेजारीच लगेच घ दिलाय आधी क दिलेला आहे म्हणजे हा पण चालेल का आपला तर नाही. हा म्हणजे आपल्याला किती किती वेळ झाले असं एकदाच झालेलं आहे. ह नंतर घ पण आधी क नको असं कितीदा झालं आपलं एकदाच झालं म्हणजे ऑप्शन नंबर जो 3 आहे आपला 1 तो काय असणार आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. अजून पुढचे प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेऊया आपण. काय दिलेलं आपल्याला कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आलेली आहेत. आता ह्या जे टाईपचे आहे ना जोडाक्षरे खूपदा येतात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं जोडाक्षरे नेमकी कोणती कोणती असतात. बघा आता इथे काय दिले आपल्याला शब्द काय दिलेला आहे कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आलेली आहेत. आता बघा क्रू येईल का तर नाही. क्रू जो पण खाली जो असतो क्रू हा येत नाही. हे काय आपली जोडाक्षरे नाहीयेत. पण इथं काय दिलेलं आहे ज्ञ दिलेला आहे. मग ज्ञ काय येईल आपलं जोडाक्षरे. पू नाही ना हा जो आहे रफार वरती जो रफार असतो तो पण काय असतो जोडाक्षरे असतो. म्हणजे हा जो आपल्याला शब्द दिलाय कृतज्ञतापूर्वक याच्यामध्ये किती जोडाक्षरे आली आहे तर 2 म्हणजे ऑप्शन नंबर जो 2 आहे ऑप्शन नंबर 4 जो 2 उत्तर आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे घेऊया आता पुढचा प्रश्न. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. वरील ओळींमध्ये र म आणि द ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत. म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये काय सांगायचंय का र किती वेळेस आलेला आहे म किती वेळेस आलेला आहे द किती वेळेस आलेला आहे असं किती वेळेस म्हणजे हे जे अक्षर आहे ते किती वेळेस आली ते आपल्याला सांगायचे. बघा आता पहिला काय दिलेला आपल्याला र दिलेला आहे. र मोजूया मग आपण. र माझ्या मराठी हा एक र भाषेची काय वर्णावी थोरवी हा एक 2 दूर हा एक काय झाला 3 देशी ऐकू येते माझ्या मरा 4 ठीची ओवी. म्हणजे जो र आहे तो किती वेळेस आलाय तर र हा आलेला आहे 4 वेळेस. आता म बघूया. माझ्या म आला इथे हे आपण र च खोडून टाकूया म्हणजे आपल्याला कन्फ्युजन नाही होणार. बघा म एकदा आला माझ्या मराठी हा इथे 2दा आला. भाषेची काय वर्णावी थोरवी दूर देशी ऐकू येते मा 3 मराठी 4 ओवी म्हणजे म पण किती वेळेस आला तर म पण हा आलेला आहे 4 वेळेस. आता द बघूया. द हे खोडून टाकूया म च. द माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूर हा एक द देशी हा एक 2 ऐकू येते माझ्या मराठीची म्हणजे द किती वेळेस आलाय आपला 2 वेळेस आलेला आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय येईल 442 म्हणजे 442 ऑप्शन नंबर जो 2 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे 442. ह्या प्रकारे सॉल्व्ह करायचं. जरी तुम्ही पुढच्या कोणत्या बी वर्षी एक्झाम देणार असेल पण आपला पॅटर्न ह्याच टाईपने असतो. ह्याच टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तुम्ही याची प्रॅक्टिस केली काय 2026 2027 2028 यांची केली काय सेमच असणार आहे. पॅटर्न हा सेमच असतो फक्त प्रश्न बदलतील. बाकी तुम्हाला हे अक्षर असे शोधायची असे प्रश्न ह्या टाईपचेच असतील. किती जोडाक्षरे आहेत हा शब्द बदलेल. कृतज्ञतापूर्वकच्या ऐवजी दुसरा शब्द दिलेलाच असेल. पण तुम्हाला काय मोजायचं असतं तिथे जोडाक्षरे बदलतील का तर ते नाही बदलणार फक्त हे जे नाव असतात हे बदलतील. आता इथं काय दिलं अनन्यसाधारण. आता इथे प्रश्न हाच असू शकतो फक्त हा जो शब्द आहे अनन्यसाधारण याच्या ऐवजी आपण कृतज्ञतापूर्वक टाकू शकतो किंवा कृतज्ञतापूर्वकच्या जागी अनन्यसाधारण. म्हणजे फक्त क्वेश्चन बदलता इकडे तिकडे थोडेफार होता पण जो पॅटर्न आहे पुढचा काय शोधायचंय कोणत्या टाईप मध्ये शोधायचे ते तर सेमच असतं. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. अनन्यसाधारण या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर व डावीकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहेत. आता हे उजवी डावी पण बदलेल का आपल्या दरवर्षी तर नाही ते सेमच असणार आहे फक्त आपला जो शब्द दिलेला आहे ना ते बदलेल. आता बघा आपल्याला काय शब्द दिलेला आहे अनन्य साधारण. अनन्य साधारण हा काय दिलेला आपला एक शब्द दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला उजवीकडून आणि डावीकडून मी पहिले सांगितलं होतं जिथून आपण इकडून सुरुवात करतो ही बाजू काय असते आपली डावी असते. आणि लास्ट कडून जी बाजू असते ती कोणती बाजू असते आपली उजवी बाजू असते.
आता उजवीकडून कितवं अक्षर बघायचं आपल्याला? चौथं. हा मग बघा, उजवीकडून हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आणि डावीकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान. हा आता डावीकडून दुसरं, हे पहिलं आणि हे दुसरं. प्रश्न काय आपला? दरम्यान कोणती अक्षरे आहेत? बघा आता यांच्या दोघांच्या मध्ये हा चौथा झाला, हा दुसरा झाला, मध्ये कोण आलाय? मग न्य. म्हणजे आपला जो उत्तर आहे न्य, ऑप्शन नंबर 2 हे काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. पुढचे प्रश्न घेऊया आता. पुढचा प्रश्न घेऊया आता. काय दिले आपल्याला? संध्याकाळ झाली, सगळीकडे संधी प्रकाश पसरला आणि पक्षी आपल्या घरट्यांकडे परतू लागले. या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात कमी आहे? हा म्हणजे एक प्रश्न दिलेला आपल्याला, त्याचे सांगायचे का आपल्याला किती अक्षरी शब्द असे का ते सर्वात कमी आहे. हा काय विचारलेलं आपल्याला? कमी विचारलेलं आहे. पहिले प्रश्न व्यवस्थित नीट वाचून घ्यायचा. आता बघा आपले प्रश्न जो आपल्याला दिलेलं वाक्य त्याच्यामध्ये 4 अंकी आहे, 2 अंकी आहे, 5 अंकी शब्द आहे. हा आपण काय करूया, आधी 4 अंकी जे आहे ते मोजूया किती आहे. सॉरी 4 शब्दांचे 4 अक्षरी शब्द. आता बघा 4 अक्षरी हा एक आहे, त्यानंतर 2 दोनच आहे. 4 अक्षरी किती आपले? 2. दुसरा शब्द आपला किती आहे? 2 अक्षरी. 2 अक्षरी बघूया आता. पहिले रफ करून टाकूया. 2 अक्षरी 1, 2 अक्षरी 2, 2 अक्षरी 3, 2 अक्षरी किती आहे? 3 आहे. आता 3 अक्षरी बघूया आपल्याकडे किती आहे. 3 अक्षरी 1, 2 आणि 3. 3 अक्षरी किती आहे? 3. आता बघूया आपण 5 अक्षरी. 5 अक्षरी मध्ये आपलं 1, 2, 3, 3. हे पण किती आपले? 3. म्हणजे सगळे 3 3 आहे. 4 अंकी 4 अक्षरी किती? फक्त 2 आहे. बाकीचे जे आहे 2 अंकी 2 अक्षरी 3 आहे, 3 अक्षरी 3 आहे, 5 अक्षरी 3 आहे. मग आपला ऑप्शन नंबर काय येणार? हे जे आहे 2 4 अक्षरी जे आहे ते काय आपले करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे आपल्याला काय सांगायचं होतं, किती अक्षरी शब्द असे का ते सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न घेऊया आता. असे जगावे दुनियेमध्ये, छाताडावर आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. वरील ओळींमध्ये किती अक्षरी एकारात्मक आहे? एकारांत. एक आपल्याला सांगायचे एकारांत. आता याच्या आधी आपण जे बघितले होते ते आकारांत होते. आता काय बघायचं आपल्याला? एकारांत. एकारांत म्हणजे काय असतं? ज्याला मात्रा असतो ते काय असते आपला एकारांत. जसं की के, खे, गे, घे, चे सगळे ज्याला पण मात्रा असतो. पण इथे कसं असतं आपल्या मध्ये पण जर असेल ना, आता बघा इथे दुनियेमध्ये हा जो एज आहे ना तो आपण घेऊ शकतो. नजरेमध्ये हा जरी असं पूर्ण दिसतोय आपल्याला तरी पण हा पूर्ण एका शब्द दिलेला आहे, पण आपण याचा मधला हा घेऊ शकतो. जसं की आपण याच्या आधी 1-2 एक्झाम्पल बघितले ते कान्यावाले आकारात्मक. त्याच्यामध्ये आपण फक्त लास्ट वाला घेतलं होतं, पण इथे आपण मधले पण घेऊ शकतो. फक्त कशाला अलाउड असतं हे? फक्त जे एकारात्मक असतात त्याला. उकारांतला पण चालतं, पण उकारांत आता पुढे येणार आहे आपल्याला. ज्याला दुसरा उकार असतो ते मध्ये असो किंवा बाहेर असो ते पण आपण काउंट करू शकतो. एकारांत घ्यायचं आपल्याला. एकारांत म्हणजे काय? ज्याला मात्रा असतो, मध्ये असो किंवा बाहेर. म्हणजे मध्यभागी असो किंवा लास्ट साइडला असो, दोघं पण चालेल असे. याला मात्रा दिलेला आहे म्हणजे हा काय असला आपला एकारांत. जगावे हा पण काय आपला एकारांत. ए मध्ये हा पण काय आपला एकारांत. अजून काय? चे. अजून रे, ढे, वे. म्हणजे किती आले आपले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 म्हणजे ऑप्शन नंबर जो 2 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर. टोटल किती एकारात्मक अक्षरे आपली? तर 8 ही एकारात्मक अक्षरे आहे. या टाइप मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपण टोटल 16 म्हणजे पहिलेच्या याच्यामध्ये 8 केले होते, आता परत 8 केले आपण. 16 पर्यंत आपण सॉल्व्ह केले. पुढे अजून आहे, अजून 8-9 क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.